हाय, हॅलो, नमस्कार. मी वैष्णवी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत टम्म फुगणारी ज्वारीची भाकरी कशी बनवायची. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एका परातीमध्ये ज्वारीचं पीठ घेतलं. आता मला ज्वारीच्या 3 भाकरी बनवायच्या आहेत. त्यासाठी हातात जेवढं दाबून बसेल तेवढं एक एक भाकरीसाठी पीठ घेतलं. अशा प्रकारे पीठ मोजून घ्यायचं. या पद्धतीने पीठ घेतल्यास मोठ्या साईजच्या 3 भाकरी तयार होतात. आता या पिठामध्ये उकळून घेतलेलं गरम पाणी घालायचं. यालाच आमच्याकडे उथवणी असं बोलतात. तव्यामध्ये पाणी गरम करून घेतलं. आता याला पिठामध्ये घालायचं. आता गरम पाणी आहे, हाताला चटका बसू नये म्हणून उलाटण्याने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पीठ थोडं थंड झाल्यानंतर हाताने याला मळून घ्यायचं. आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं थंड पाणी घालून हाताने पीठ घट्टसर मळून घ्यायचं. ज्वारीच्या पिठामध्ये किंवा कोणत्याही पिठामध्ये एकदम जास्त पाणी घालायचं नाही. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं. इथे बघू शकताय पीठ मळून झालेलं आहे. परातही एकदम क्लीन झालेली आहे. आता मळलेल्या पिठाचे समान आकाराचे 3 गोळे बनवून घेते. इथे बघा समान आकाराचे 3 गोळे बनवून घेतले. म्हणजे मी घेतलेल्या अंदाजाने पिठाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे. आता त्यातील पिठाचा एक गोळा घेतला. त्याला अजून थोडं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. भाकरी सहज थापली जाईल एवढं पीठ सैलसर ठेवायचं. आधी पीठ घट्टसर मळून ठेवायचं आणि नंतर लागेल तसं एकेका भाकरीचं पीठ सैलसर मळून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची. इथे बघा पीठ सैलसर मळून घेतलं. आता त्याचा अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा. आता परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि त्या कोरड्या पिठावरती अशा प्रकारे गोळा ठेवून भाकरी थापून घ्यायची. आपल्या तळ हाताचा पाठीमागील भाग भाकरीच्या काठावरती प्रेस करत भाकरी गोल फिरवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने काठ आतमध्ये दाबायचे. भाकरी थोडी मोठी झाल्यानंतर दोन्ही हातांनी थापून घ्यायची. भाकरीचे काठ प्रेस करत करत एका हाताने मागे ओढायची आणि दुसऱ्या हाताने पुढे ढकलायची. अशा प्रकारे भाकरी व्यवस्थित गोल थापून घ्यायची. दोन्ही हातांनी भाकरी थापून झाल्यानंतर एका हाताने कुठे जाड असेल तिथे भाकरी चांगली प्रेस करून पातळ करून घ्यायची. इथे बघा कशी गोल गरगरीत भाकरी बनवून तयार झाली. आता भाकरी भाजून घेऊया. आता अलगद हाताने भाकरी उचलून अशा प्रकारे तव्यामध्ये टाकायची. आता 10 ते 15 सेकंद भाकरी चांगली भाजून घ्यायची आणि लगेच भाकरीला पाणी लावून घ्यायचं. भाकरीची कुठेही कोरडी जागा न सोडता काठापर्यंत भाकरीला पाणी लावून घ्यायचं. आता 5 ते 10 सेकंदामध्ये भाकरीची वाफ निघायला सुरुवात झाली की भाकरी लगेच परतून घ्यायची. इथे भाकरी जास्त वेळ तव्यामध्ये ठेवायची नाही. कोवळी असतानाच लगेच परतून घ्यायची आणि भाकरी तव्यामध्ये टाकण्याआधीच तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मगच भाकरी तव्यामध्ये टाकायची. भाकरी भाजत असताना गॅसची फ्लेम नेहमीच हाय ठेवायची. भाकरी परतून घेतली. इथे बघू शकताय भाकरी किती कोवळी भाजली गेली आहे. आता दुसऱ्या साईडने मात्र भाकरी एकदम कडकडीत भाजून घ्यायची आणि मेन म्हणजे भाकरी भाजत असताना पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आता दुसऱ्या साईडने भाकरी भाजली की नाही हे बघण्यासाठी हाताने भाकरीवरती प्रेस करून बघायचं. भाकरीमध्ये चरचर असं जाणवत असेल तर भाकरी भाजलेली नाही असं समजायचं. इथे बघा भाकरी व्यवस्थित भाजल्यानंतर हातानेच भाकरी निघून येते. उलटण्याचा वापर अजिबात करावा लागत नाही.
आता भाकरी उलटल्यानंतर कोणती बाजू कच्ची राहिली असेल तर ती व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मगच भाकरी पलटी करून तव्यामध्ये टाकायची। भाकरी व्यवस्थित फुगण्यासाठी ही भाकरीची बाजू व्यवस्थित भाजणं, कडकडीत भाजणं खूप गरजेचं आहे। आता बघा भाकरी तव्यामध्ये पलटी करून टाकते। इथे बघा काय मस्त गोल गरगरीत भाकरी फुगलेली आहे। भाकरी फुगण्यासाठी महत्त्वाच्या 2 टिप्स म्हणजे पहिली बाजू भाजताना एकदम कोवळी भाजायची आणि नंतरची बाजू भाजताना कडक भाजून घ्यायची, म्हणजे भाकरी चांगली फुगते। या 2 टिप्स वापरून भाकरी एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा तुमची भाकरी कशी बनली। तुमची ही भाकरी 100% फुगणार म्हणजे फुगणारच। अशा प्रकारे तव्यामध्येच भाकरी छोटे छोटे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आणि बघू शकताय काय मस्त टम्म फुगलेली भाकरी बनवून तयार झाली। चला तर मग अशाच पद्धतीने बाकीच्याही भाकरी बनवून घेऊ। आता दुसरा पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायचं। आता त्याचा गोळा बनवायचा, परातीमध्ये कोरडं पीठ टाकायचं, त्यावरती गोळा ठेवून भाकरी आधी सांगितल्याप्रमाणे थापून घ्यायची। भाकरी थापून झाली, आता तव्यामध्ये भाजून घेऊया। 10 ते 15 मिनिटांनी भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं। पाणी लावून झाल्यानंतर भाकरी लगेच पलटून घ्यायची। आता हाय फ्लेमवरतीच भाकरी चांगली 3 ते 4 मिनिटे कडकडीत भाजून घ्यायची। भाकरीतील चरचर आवाज निघून गेला की भाकरी चांगली भाजली आहे असं समजायचं आणि भाकरी पलटून घ्यायची। इथे बघू शकताय दुसरी भाकरी छान बनवून तयार झाली। आता तिसरी भाकरी अशाच प्रकारे भाजून घ्यायची। इथे बघू शकताय तिसरी भाकरी ही बनवून तयार झाली। तिन्ही भाकऱ्या अगदी काटोकाट फुगल्या आहेत। एकदा नक्कीच या पद्धतीने भाकरी बनवून बघा आणि तुमची भाकरी कशी बनली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला भाकरी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।